गिरे तो भी टांग ऊपर या म्हणीची प्रचिती लालबागच्या मंडळाकडे पाहिल्यावर येते असं सध्या अनेकांचं म्हणणं आहे. कारण लालबागच्या राजा मंडळाने घेतलेला एक निर्णय. लालबाग राजा मंडळ गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती आहे. लालबागच्या राजाचं उशिरा विसर्जन झाल्याने मंडळावर अनेकांनी टीका केली. तर याबाबत स्पष्टीकरण देताना रविवारी समुद्राला मोठी भरती आली असल्याने लालबाग राजाचे विसर्जन लांबले असं कारण मंडळाकडून पुढे करण्यात आलं. पण तरीही मंडळाचे मग्रूर कार्यकर्ते, फसलेलं नियोजन, VIP कल्चर, सामान्य भाविकांसोबतचं गैरवर्तन, अनंत अंबानी यांना दिलेलं महत्त्व, गुजरातचा तराफा अशा अनेक कारणांवरून लालबागच्या राजा मंडळाला सोशल मीडियावर भरपूर ट्रोल करण्यात आलं. एकूणच या सगळ्या ट्रोलिंग नंतर लालबागचा राजा मंडळाकडून माफी मागण्यात येईल असं अनेकांना वाटलं होतं. पण झालं मात्र भलतंच. घडल्या सगळ्या प्रकाराबाबत माफी मागायचं सोडून मंडळाने या सगळ्यांचं खापर हिरालाल वाडकर यांच्यावर फोडल्याचं दिसतंय. लालबागच्या राजाच्या विसर्जनाबाबत सोशल मीडियात विनाकारण वावड्या उठवण्यात आल्या. त्यासाठी हिरालाल वाडकर यांच्या दाव्याचा आधार घेण्यात आला. हिरालाल वाडकर यांचा लालबागच्या राजा मंडळाशी काही संबंध नाही. कधीच त्यांनी लालबागच्या राजाचे विसर्जन देखील केले नाही. केवळ प्रसिद्धी आणि बदनामीच्या हेतूने हिरालाल वाडकर यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला असल्याचे लालबागचा राजा मंडळाचे म्हणणे असून विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून मंडळाची बदनामी केल्याबद्दल वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय लालबागच्या राजा मंडळाने घेतलाय. तर मंडळाच्या या निर्णयावर पुन्हा एकदा टीका होण्यास सुरुवात झाली असून स्वतःची चूक लपवण्यासाठी मंडळाकडून या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याचं काहींचं म्हणणं आहे. तर यावर तुमचं मत काय? तुमच्या मते मंडळाला ट्रोल करण्याचं काय कारण आहे? लालबागच्या राजा मंडळाची चूक की हिरालाल वाडकर यांचा व्हिडिओ? ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.